गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट दत्तात्रय पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना गंभीर असून यातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, राज्य शासनानं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पावसाळी अधिवेशनातच मंजूर करावा आदी मागण्यांसाठी येथील जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व वकिलांनी मंगळवारी दिवसभर काम बंद आंदोलन केलं। यानंतर दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देऊन प्रसंगी तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला। पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं सकाळी तातडीची बैठक घेण्यात आली। अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले हे होते। यावेळी ॲडव्होकेट दत्तात्रय पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकिलांनी दिवसभर न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबतची माहिती न्यायालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आली। यावेळी बोलताना अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले म्हणाले, वाळू चोरी विषयीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून सोमवारी सकाळी ॲडव्होकेट पाटील यांच्यासह 6 जणांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्यात दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानुसार आरोपींना अटक करणं गरजेचं होतं। मात्र घटना दडपण्यासाठी राजकीय दबावापोटी रात्री उशिरा ॲडव्होकेट पाटील यांच्या विरोधातच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। ॲडव्होकेट पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रमुख आरोपींविरुद्ध या अगोदर वाळू चोरीसह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत। रात्रीपर्यंत ते पोलीस ठाण्यात मोकाट फिरत होते। ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे। याकडे महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन तसेच अखिल भारतीय बार असोसिएशनचं लक्ष देण्याची वेळ आली। यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे। यावेळी ॲडव्होकेट अर्जुन पाटील, ॲडव्होकेट SR कुलकर्णी, ॲडव्होकेट धनश्री घाडगे, ॲडव्होकेट राहुल बोडके, ॲडव्होकेट सत्यम धुमाळ, ॲडव्होकेट उदय बागल, ॲडव्होकेट प्रताप शेळके, ॲडव्होकेट विकास शेळके, ॲडव्होकेट अंकुश वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केलं। वकिलांवर हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे वकीलच असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय। या विरोधात येत्या काळात तीव्र आंदोलन उभा करावं लागणार असल्याचे अनेकांनी नमूद केलं। सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याचा मुद्दा लावून धरावा अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी, सदस्य, वकिलांनी मोटारसायकल रॅली काढून उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांना निवेदन दिलं। आज काल 7/7/2025 रोजी पंढरपूरचे ॲडव्होकेट DS पाटील यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। असे हल्ले महाराष्ट्रामध्ये वकिलांवरती भरपूर प्रमाणात झालेले आहेत। 2012-13 पासून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ॲडव्होकेट ॲक्ट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं नाही। हरियाणा, झारखंड, कर्नाटक या राज्यामध्ये हे प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्र सरकारने कशात थांबलेलं आहे हे कळून आलेलं नाही। केवळ हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे माझी विनंती महाराष्ट्र सरकारला अशी आहे की 15 ऑगस्टपर्यंत या उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रोटेक्शन ॲक्ट, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर झाला पाहिजे। या दृष्टीने पंढरपूर तालुक्यातले आमदार तसेच सोलापूर जिल्ह्यातले त्याचप्रमाणे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न असल्यामुळे आणि लाखो वकिलांच्या जीवावरती बेतणारा हा प्रश्न असल्यामुळे प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं जरुरीच आहे। त्या अनुषंगाने पंढरपूरला कालच 7/7/2025 रोजी पंढरपूरचे DS पाटील यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला आणि हा सर्व हल्ला वाळू माफियांच्या माध्यमातून करण्यात आला। सामाजिक बांधिलकी जपायची का नाही वकिलांनी, का नुसतं वकिलीच करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। मागच्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये 2 ॲडव्होकेट पती पत्नींना गाडीमध्ये पाय बांधून त्यांना नेऊन त्यांना ठार मारलेलं आहे।
अशा परिस्थितीमध्ये सरकार किती दिवस वकिलांचा बळी घेणार आहे? त्यामुळे माझी अशी विनंती की सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये ठोस निर्णय नाही घेतला तर मी उद्यापासूनच मी आमरण उपोषण करणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व वकिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मी हा प्रयत्न करणार. जोपर्यंत अधिवेशनामध्ये सरकार या बिलावरती विचार करणार नाही आणि विशेष जर अपुरा वेळ पडला तर विशेष अधिवेशन बोलवून या संदर्भात निर्णय घ्यावा असं. आणि स्वतः देवेंद्रजी भाऊ हे मुख्यमंत्री ॲडव्होकेट आहेत, त्यांनी वकिलांची जाण ठेवून त्यांनी हे बिल पुढाकाराने मंजूर करून द्यावं एवढंच बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. आणि उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे. कुठल्याही प्रकारचं अन्न खाणार नाही. त्यामुळं सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि 15 ऑगस्टच्या आतमध्ये या बिलासंदर्भात सर्व कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करावी एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. वकील संरक्षण कायदा